हॅलो, नमस्कार. आज पुन्हा बनवते मी साबुदाण्याची खिचडी, कारण मार्गशीर्षमधला शेवटचा गुरुवार आहे आणि इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे, सर्व साहित्य घेतलेलं आहे. त्यानंतर थोडीशी वेगळी पद्धत आहे, त्यामुळे मी बटाटा इथे कच्चा किसून घेतलेला आहे आणि तो बटाटा काळा पडू नये म्हणून किसल्या किसल्या पाण्यात टाकून घेतलेला आहे. त्यानंतर शेंगदाण्यांचा मी कूट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला कढई तापायला ठेवायची, त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं, मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा आणि किसलेला कच्चा बटाटा टाकून छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. त्यानंतर रात्रभर भिजवलेले साबुदाणे आपल्याला त्यामध्ये ॲड करायचे आणि पुन्हा एकदा हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हवा तेवढा शेंगदाण्याचा कूट टाका, चवीनुसार मीठ टाका आणि छान वाफेवर 5 ते 6 मिनटं खिचडी शिजवून द्या. एकदम छान अशी खिचडी रेडी होते. आणि हो, रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा करून पहा, खूप छान लागते. भन्नाट रेसिपी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू. कीप ब्लूमिंग, कीप शायनिंग.